जोरदार सरी कोसळल्यात। आज लक्ष्मीपूजना दिवशी आलेल्या पावसानं अनेकांची तारंबळ उडाली। मुंबईसह राज्याच्या कोणकोणत्या भागामध्ये पावसानं धुमाकूळ घातला, पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून। दिवाळीच्या मुहूर्तावर पावसानं एंट्री घेतली आणि नागरिकांचा उत्साह पुरता विझला। नवी मुंबई, पनवेल आणि उरणमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली। मुंबईच्या पश्चिम उपनगरातल्या अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, विलेपार्लेमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळाला। कुर्ला परिसरातही पावसाच्या जोरदार सरी बरसल्या। अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली। ठाण्यातही विजेच्या गडगडाटासह पावसानं हजेरी लावली। विजेचा कडकडाटासह अवकाळी पावसाला ठाण्यामध्ये सुरुवात झालेली आहे। मी आहे सध्या ठाणे महानगरपालिका या परिसरामध्ये आणि आपण जर पाहिलं ही रिमझिम सध्या पाऊस सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात ठाणेकरांची या पावसामुळे तारंबळ उडालेली आहे। ऐन दिवाळीचा सण आहे आणि आज लक्ष्मीपूजन आहे। लोक आता घरी आपापल्या घरी निघालेले आहेत, खरीदारी करण्यासाठी निघाले आहेत आणि या वेळी आता रिमझिम पाऊस सुरू आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने देखील वर्तवली आहे। त्यामुळे या पावसामुळे ठाणेकरांची एकंदरीत तारंबळ देखील उडाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कल्याणमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे एका घरावर झाड कोसळलं। या घटनेत 2 जण जखमी झाले। कोल्हापुरातही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पावसानं हजेरी लावल्यानं अनेकांची तारांबळ उडाली। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातही पावसाच्या जोरदार सरी बरसल्या। परभणी आणि वाशिममध्येही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालेल्या पावसानं खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली। आणि यानंतर पुढचा स्पेशल रिपोर्ट पाहण्या अगोदर एक